आपण अनेक मोर्चांना जातो ना, याच्यात आझाद मैदानावर सगळ्या मोर्चांना जातो. मी जातो, जयंत पाटील साहेब जातात, विजय वडेट्टीवार जातात, आमचे नाना पटोले जातात, रोहित पवार जातात, उद्धव ठाकरे पण जातात, आमचे सुनील प्रभू जातात, सगळे 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 आम्ही जातो. अध्यक्ष महोदय, मी एक प्रकरण समोर आणतो. काय चालू आहे काय महाराष्ट्रात. मला एक 80 वर्षाची म्हातारी भेटली बिचारी, अशी टिपिकल म्हातारी, सुरकुतलेला चेहरा, पुतण्याच्या हातात हात दिलाय. मला तिला बघून असं वाईट वाटलं. असं म्हटलं हिच्या पायात चपला नाही आहेत, लुगडं फाटलंय, काय करते इथे. मी स्वतःहून कुतूहलाने तिच्या जवळ गेलो. आजी काय हो तुमचं काम इथे, कशाला आलात. मला म्हणाली बेटा मी भीक मागायला अरे माझी जमीन. तुमची जमीन कोणी घेतली. आणि मग जी कहाणी सांगितली योगेश कदम, तुम्हाला पण वाईट वाटेल. त्या बाईची 17 एकर जमीन होती, 17 एकर. तिचा पती, ज्याला आपण गावरान भाषेमध्ये दादला म्हणतो, तिचा दादला 10 वर्षापूर्वी वारला होता. पण तिच्या जमिनीवर गिधाडांची नजर पडेल याची पुसटची कल्पनाही नव्हती तिला. एक दिवशी म्हणजे 4/4/25 तिला फसवून तुला पैसे देतो काहीतरी पेन्शनचे वगैरे असं सांगितलं आणि घेऊन गेले. कोणतरी किरण पडळकर वगैरे असे काहीतरी आहे ते. आणि घेतले की 17 एकर वरती आजीचे अंगठे. 17 एकरचा दस्त तयार झाला. आजीला कळलंच नाही काय झालं. 1 महिन्यानंतर नातेवाईकांना कळलं की आपली जमीन गेली. नातेवाईकांनी धावपळ सुरू. अध्यक्ष महोदय, जेव्हा गावभर बोंबाबोंब सुरू झाली तेव्हा कैलास वाघमारे या माणसाने आजीच्या पेटीएम मध्ये 5 लाख रुपये टाकले. काय टाकण्याची गरज आहे, तुम्ही चुकलेला नाहीत ना, कशाला टाकायचे. असे चोरी करणारे पुरावे तयार करून ठेवून देतात. अध्यक्ष महोदय, हा कोण आहे कैलास वाघमारे माहिती घ्या. योगेश कदम, तुम्ही इथे गृह खात्यातर्फे बसलेले आहात, घेऊन घ्या कैलास वाघमारे. लगेच फोन करा सांगलीच्या एसपीला. आणि कोण आहे हा कैलास वाघमारे, हा कुठे काम करतो याची माहिती घ्या. फार काय लांब नाही, लगेच सगळं उघड होईल. पण अध्यक्ष महोदय, एका गरीब अशिक्षित वृद्ध आजीला फसवण्याचं पाप जर सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने माणसं करणार असतील आणि जर त्याला न्याय आपण देऊ शकत नसाल सभागृहात, तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. 80 वर्षाच्या त्या आजीची तुम्हाला छाप लागते. कसली हो लाडकी बहीण. ही लाडकी आजी आहे ना तुमची आजी. आजीची 17 एकर जमीन खाल्ली आहे ना. त्या आजीच्या अंत्ययात्रेला पैसे नाहीत ना घराकडे. त्या आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकडं आणायला पैसे नाहीत ना. कोण देणार तिला न्याय. कोण आहे ते आरामखोर. उत्तर आहे सरकारकडे. हे सरकारकडे मी उत्तर मागतोय. जे सत्य आहे ते येऊन समोर आम्हाला सांगा. मी फोटो आहेत माझ्याकडे कैलास वाघमारेचे सगळे फोटो आहेत. मी उघड करत नाही. तुमच्याकडे असं फोल्ड करून पाठवतो. जरा घेऊन जा आणि साहेबांना द्या डायरेक्ट अध्यक्षांकडनं. आम्ही याची बोलतो ना, सोमनाथ सूर्यवंशी, राबोडीतला आका, बीडमधला आका, आम्ही हवेतनं नाही आणत. आम्ही माहिती गोळा करतो. आम्ही शेवटच्या माणसापर्यंत जातो, माहिती घेतो आणि मग इथे हक्काने बोलतो. मी चॅलेंज देतो सरकारला. चॅलेंज, ओपन चॅलेंज, की मी जे आता आरोप केलाय त्याच्यातला 1% खोटा आहे तर दाखवा. मी उद्या आजीला घेऊन येतो.
मी उद्या जमीलच्या 2 पोरींना घेऊन येतो, मी उद्या ज्ञानेश्वरी मुंडेला घेऊन येतो आणि तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर ठेवतो आणि मग तुम्ही सांगा की यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची ताकद तुमच्यात आहे का? यांचं कुंकू पळत देण्याची ताकद तुमच्यात आहेत का? यांच्या फुटलेल्या बांगड्यांना न्याय देण्याचा तुमच्यात ताकद आहे का? नसेल ताकद तर नाही सांगा की काही सत्तेच्या दलालांपुढे आम्ही हतबल झालो आहोत. ही हतबलता या सरकारची दिसते. आम्हाला कळतंय पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत.